बोल की. आता किती वेळ रुपये ना अजून? अरे माया असा अंड्यावर आले काय करतो रे? अजून 5 मिनिटं येईलच इतक्यात. हे बघ नाव घेतलं आणि आपलं कारभारी हजर. विरुबायांचा विजय असो. 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 अरे कोण आला रे कोण आला? दादासाहेबांचा वाघ आला. कोण आला रे कोण आला? दादासाहेबांचा वाघ आला. विरुबायांचा कोण आला? विजय असो. विरुबायांचा विजय असो. अरे कोण आला रे कोण आला? दादासाहेबांचा वाघ आला. विरुबायांचा विजय असो. विरुबायांचा विजय असो. तर मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे आजचे सत्कार मूर्ती, आपल्या सगळ्यांचं काळीज विरुभैया यांच्या सत्कारासाठी आपण इथे जमलेलो आहोत. विरुभैयांना मंत्रिपद मिळालं म्हणून आपण आज इथं जमलेलो आहोत. विरुभैयांचा पाक दिल्लीपासून मुंबईपर्यंत सत्कार झाला, पण आपल्या गावात आपल्या मातीत सत्कार होणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते. आता विरुभैयांविषयी मी काय सांगावं. विरुभैया म्हणजे एक असं. अरे लोक विराला ऐका आलेत, तू काय लावलेस? डायरेक्ट बोल ना सत्काराचं. तेच करतोय की मग. बोल ना मग डायरेक्ट बाबा. असो, आज विरुभैयांना मंत्रिपद मिळालं म्हणून आज इथं आपण जमलेलो आहोत. तर आपल्या आंबोडे गावचे थोरात काका, त्यांना मी विनंती करतो की विरुभैयांचा सत्कार करून त्यांचं स्वागत करावं. विरुबायांचा 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 विरुबायांचा. तर मंडळी, विरुभैयांचा आपण सत्कार केलेला आहे. मी विरुभैयांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. विरुबायांचा विरुबायांचा. छत्रपती शिवाजी महाराज के भारत माता के. माझ्या आंबवडे गावच्या बंधू आणि भगिनींनो, मार्गदर्शन करण्या एवढा मी काय मोठा नाही. हो, मी तुमच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस आहे, ज्याला तुम्हीच आमदार बनवले आणि आता तुमच्याचमुळे मंत्रिपदी मिळाले. बघा कसं आहे माहितीये का, आजपर्यंत तालुक्याचं कुठलंच काम झालं नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. किंवा आजपर्यंत कुणी किती पैसे खाल्ले, कुणी किती घोटाळे केले, यात मला पडायचं बी नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपण जात पात भावकी बाण या गटाच्या राजकारणात आपल्याला पडायचंच नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या समाजकारणात नाही तालुक्याचा विकास करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो मी, आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती एक झाली ना, आपण या तालुक्याचा काया पालट करू शकतो. हा शब्द आहे माझा. विरुबायांचा मी आज तुम्हाला कुठलं खोटं आश्वासन देणार नाही. फक्त एवढंच सांगेन की इथून पुढची 5 वर्ष मी 24 तास तुमच्या सेवेत असेन. मला कधीही आवाज द्या, मी तुमचाच आहे, तुमच्या हक्काचा माणूस आहे. बोललो तर बोललो. विरुबायांचा 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 विजय असो. विरुबायांचा विजय असो. विरुबायांचा विरुबायांचा कोण आला? विराला का एकच काळीज आहे माझ्याकडं. अरे किती वेळा काढून द्यायचं तुला? अरे ह्या नागानं ते कुठल्या पूरला बी दिलं नाही अजून. नाही तर काय लाका लाका तू का आता तुकडा पाडलास बघ. हाय बोललास वाढीव. मी तुम्हाला खरं सांगू का, तुमच्याचमुळे सगळं शक्य झाले. बघा अरे तुमच्याशिवाय ना हिरो काहीच नाही. लय जीव लावता तुम्ही मला.
वेऱ्या अरे जीव लावायला ना वस्तू पण हिऱ्यासारखी लागते आणि तू आमचाच हिरा नाही या अख्ख्या तालुक्याचा हिरा आहेस. वीरभयांचा अरे वीरभयांचा वीरभयांचा मम्मी पप्पा मंत्रीपद मुख्यमंत्रीपद. हाव हे काय हे घड्याळ्याच्या काट्यावर येर जरा का घालतोय? निशा अगं आज मला तुझ्यावणीच कन्फ्यूज व्हायला झालंय बघ. कन्फ्यूज का? अगं पप्पा मला म्हणतात की तू स्वतःच्या हिमतीवर राजकारणात ये आणि मम्मी मला म्हणते तू पप्पांच्या नादीच लागू नको. मम्मी म्हणली की वीरू जर मंत्री झालाय ना तर मी तुला मुख्यमंत्री करीन. मुख्यमंत्री? हो. मग अगं मग आता मला कळणार ना पप्पांचं ऐकू का मम्मीचं ऐकू. काय डोक्याचा नुसता भोगा झालाय माझ्या. हो अशा वेळी ना तुम्ही माझं ऐका म्हणजे तुमच्या मनाचं ऐका. आपलं मन सांगतंय ना तेच करायचं. तुमचं मन काय सांगतंय आता? माझं मन म्हणतंय हा माझं मन मला म्हणतंय तू जाऊन बस निवांत राहा आराम कर. किती टेन्शन घ्यायची एवढ्या टेन्शनची सवय नाही बाबा आपल्याला. हो मी जाऊन झोपतोच. हा हो अर्ध आयुष्य गेलं तुमचं झोपण्यावर. असं काहीतरी काम करा लोकांची झोप उडत. हा म्हणजे नक्की काय करायचं तरी सांग. तुम्ही खासदार व्हा. अहो वीरू भाऊजींपेक्षा पण मोठं पद आहे हे. नाही पण तुम्ही खासदार झाला तर तुम्हाला तिकडे दिल्लीला जावं लागणार. मग मी इथे एकटेच राहणार. नाही नको. तुम्ही एक काम करा तुम्ही मुख्यमंत्री व्हा. हा काय आमदार होताय? आमदार पण भारी आहे. काय होताय मुख्यमंत्री आमदार खासदार. बया लईच कन्फ्युज केलं राव तुम्ही. अहो असं काय बोलले मी हे गायब झाले. बया वीर भैया खीर खायला या. निशा वहिनी कुठे? दीपे आज काय विशेष? अगं भाऊजी तुला आवडते खीर ना म्हणून बनवली आज. वा खीर आहे काय आज? वा वा वा. काय अगं तू कशाला वाढतेस? ज्यांनी कामाची जबाबदारी घेतली ना त्यांना करू देत की. आणि जर जबाबदारी पार पाडता येत नसेल ना तर माणसानं घेऊन ये जबाबदारी आणि मग लोकांचा विश्वास बी उडतो. सुनंदा अगं काय मला नाही बाई सांगायचं. बस बघू तू इथं मी वाढते. बस हा मी वाढ. ते दीपे जा आज मी देते खीर. नाही जा मी करते सगळं. जा घे सुनंदा. घे वीरू घे. अगं बाई तू राहिलीस व्हय देते. हा पियू घे बाळा घे.
मला इथं मरणाची भूक लागली आहे, पण कुणाला याची काळजी नाही. सगळे कसे बकासुरागत खायला लागले. मम्मी मला अजून जरा द्या ना खीर. देते की. काकी आओ आईंना बी वाढा की. नाही नाही, देते की देते की. सगळी संपवायची. हा घे. वीरू, तुला देऊ थोडीशी? थोडीशी? एवढीशी देऊ? देऊ? काकी मला बी. हा देणार की तुला पण. दे दे. द्या की. हो वय वय दीपे, देणार की. दर दर दर. सगळी संपव. हा? वहिनी एक नंबर बघा खीर. हा काका पण खीर संपली वाटतं. तर 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 मी तर इतकी खाल्ली ना की कुणाला शिल्लकच नाही ठेवली बघा. अगं कांचन, तू बी खाऊन घे की ग, म्हणजे मग समधी भांडी एकदम घासती नाही. नाही नाही, मी घासणार आहे भांडी. अहो वहिनी, कांचन म्हणते आज काम करते तर करू द्या की तिला. तुम्ही का खोडा घालताय? कांचन कर बर का सगळी काम. होय होय आई, आपण काकींना एक संधी दिलीच पाहिजे. अगदी बरोबर आहे. येत तुम्ही. होय मला पण पटतंय. एक संधी तर मम्मीसने दिलीच पाहिजे. मम्मी घेऊ? नाही नाही, ठेवते. बाळा, पोटभर खाल्लीस ना खीर? खाल्लीस ना पोटभर? आई मी झोपतो ग, तू बी आराम कर. वय वय वय, जाऊन झोप. हा झोप. हा आरामात झोप. आई हा नाही चल. काकी तुम्हाला काही मदत करू का? नाही नाही नाही, तू आराम कर. तू पण सुनंदा आराम कर. हं? आराम घे. जा जा. चला. मम्मी हे बघ, हात व्हायचंय. जा जा, छान आहेस. ठेव. हा मस्ती आल्यात सगळ्यांना. मला कामाला लावताय काय? उद्या माझी सत्ता येऊ दे नुसती, मग बघून घेते एकेकाला. वीरू यू
खरंच हे 15 दिवस ना 15 वर्षांसारखे वाटले. माझी भीतीचा वास्तव होती बघ. पियू सॉरी. अगं मुंबईतले प्रेशर होतं त्यामुळे तुला फोन नाही करता आला. खरंच सॉरी. पण पियू मला सतत तुझी आठवण यायची बघ. आणि असं वाटायचं की जर माझी पियू माझ्या संघ असती तर मला निर्णय घ्यायला किती सोपं झालं असतं. मग मी काय करायचं माहितीये का? मनातल्या मनात बोलायचं. हो कारभारीन बाई लय मोठे पैशात अडकले, त्याला निर्णय घ्यायला मदत करा की. आणि मग मी काय म्हणायचे? तू म्हणायचीस की तुमच्या मनावर हात ठेवा आणि ते जे सांगेल ना तसं करा, कारण तुमचं मन तुम्हाला कधीच फसवणार नाही. आणि मी बरोबर उलट करायचं. मी माझ्या मनावर हात ठेवायचे आणि त्याला समजवायचं की घाबरू नकोस, मी तुला नाही फसवणार. तुझा वीरू दूर आहे ना त्यामुळे घाबरायचं नाही, लढायचं, त्याच्यासाठी लढायचं. अरे वीरू कधी एकदा तुला भेटते आणि भरभरून तुझशी बोलते ना, असं झालं होतं. मला तुझ्याशी ना लई म्हणजे लई गप्पा मारायच्या. म्हणजे तू गेला. एक मिनिट थांब. ते बाकीचे गप्पा नंतर मार. मला पहिले हे सांग, ते शोनाचं काय प्रकरण घडलं का? मला ना आगे काहीतरी म्हणत होता पण मी जरा कामात होतो. आली होती, 4-5 दिवस गोंधळ घातला, मग काकींनी लावलं तिला हकलून मुंबईत. प्रत्येक वाईट गोष्टी सोबत जी होतं ना वीरू, तीच तिच्या सोबत बी झाली. पण या सगळ्यात मी आईंचे दागिने परत नाही मिळवू शकले. सोडवू नाही शकले म्हणजे? आई पुन्हा काकींच्या नाटकांना बोलल्या आणि मदत म्हणून ते सगळे दागिने काकींना देऊन टाकले. काकींचं लय झालं आता. ती दागिनं मला त्यांच्याकडनं परत आणलंच पाहिजेत. अरे वीरू नाही पिऊ, तू थांबू नकोस. मला काकींचे नाटकं झाल्यात. अरे वीरू तू ऐकून तरी घे माझं. काय ऐकायचंय? तू शांत हो, मी सांगते तुला. तू ऐकून तरी घे. ते दागिने काकींकडे नाही. म्हणजे? अरे इलेक्शन मध्ये काकींनी जे पैसे घेतले होते ना, ते फेडण्यासाठी त्यांनी ते दागिने देऊन टाकले. पण तू काळजी करू नकोस. काही झालं तरी मी ते दागिने एक दिवस सोडवून आणेल. पिऊ हे काकींचं काहीतरी केलं पाहिजे बघ. नाही वीरू, तू आता या सगळ्यामध्ये लक्ष नाही देणार. तुला मंत्रीपद मिळालंय ना, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. बाकी इथं काकींचं काय करायचंय ना ते मी बघते. पिऊ तिथं खंबीरपणे आहेस ना, म्हणूनच मी तिकडे निश्चिंत राहू शकतो बघ मुंबईला. मुंबईला? हा पिऊ, अगं मला उद्याच मुंबईला निघावं लागेल. कारण आता मंत्री झालोय तर राज्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्याचा शपथविधी बी आहे. त्यामुळं उद्या मी मुंबईला निघते. उद्या? अरे पण वीरू आजच आलायस तू. हे बघ 4-5 दिवस तरी थांब ना. पियू खरंच सॉरी. अगं माझ्या विमानात लई येत की तुमच्या सोबत राहावं, चांगल्या गप्पा माराव्यात. पण काय माहितीये का, आपल्या मतदारसंघातल्या लोकांची स्वप्न पूर्ण करायची. आणि जर त्यांची स्वप्न पूर्ण करायची असतील आपल्याला आपली स्वप्न बाजूला ठेवावी लागतील. सॉरी, मला उद्या निघावं लागेल.